कोल्हापूरच्या खवय्यांचा आणखी एक वीक पॉइंट म्हणजे भडंग। झणझणीत, चरचरीत, चविष्ट आणि खमंग भडंग खाल्ल्याशिवाय अनेक खवय्यांना चैनच पडत नाही। बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समधील तुकाराम नाईक यांची चार्ली भडंग आणि भेळ प्रसिद्ध आहे। दुपारी 3 ते 7 या वेळेत इथं भडंग आणि भेळ मिळते। या वेळेत इथं खवय्यांचा गराडा पडलेला दिसतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोटोस इथले तुकाराम नाईक यांनी सुरुवातीला बॉम्बे फरसाण, गोकुळ हॉटेल आणि दिलीप प्रभावळे यांच्याकडे काम केलं। 1994ला त्यांनी पहिली भडंग तयार केली। दिलीप प्रभावळे यांच्या चार्ली टी स्टॉल या नावापासून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या भडंग स्टॉलचं नाव चार्ली भडंग असं ठेवलं। त्यांच्या या व्यवसायात त्यांना आता त्यांचा मुलगा तुषारही मदत करतोय। उत्तम क्वालिटी आणि भरपूर क्वांटिटी यांचा सुंदर मेळ त्यांनी साधलाय। त्यांच्या खमंग, स्वादिष्ट भडंग आणि चटपटीत चविष्ट भेळचे अनेक खवय्ये चाहते बनलेत। चार्ली सुपर भेल अवश्य खावा, अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आणि टेस्ट। शाहूपुरीतील ॲपल हॉस्पिटल समोरील लाडबंधू भडंग ही प्रचंड प्रसिद्ध आहे। दररोज न चुकता भडंग खाणारे किंवा पार्सल नेणारे कमी नाहीयेत। 1994 पासून धोंडीराम लाड भडंग विकतात। पाटगाव धरणात जमीन गेल्यानं कोल्हापुरातील सिमला हॉटेलात 60 पैसे पगारावर धोंडीराम यांनी काम केलंय। मुलगा अनिकेत आणि पत्नी सुलोचना यांच्या सहाय्यानं ते आता भडंग व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहेत। चविष्ट मसाला बनवण्याची वेगळी पद्धत आणि आपुलकीचं बोलणं यामुळे आपली भडंग खवय्यांना आवडत असल्याचं धोंडीराम लाड यांनी सांगितलंय। टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि लिंबू यांनी सजलेली लाडबंधूंची भडंग प्लेट हातात घेताच तोंडाला पाणी सुटतं। पहिला घास तोंडात पडताच वाह अशी दाद ही अगदी उत्स्फूर्तपणे उमटते। लाडबंधूंची भडंग मला खूप आवडते आणि मी कायम भाजीला जरी आले तरी पहिला वेळ काढून इकडे भडंग खायला येते मी। शाहूपुरीतील जयराम शेट्टी यांचा जनता भडंग खवय्यांचा लाडका आहे। झणझणीत, तिखट आणि मसालेदार कोल्हापुरी स्टाईलचा हा भडंग खवय्यांना आकर्षित करतोय। उडपी इथले जयराम शेट्टी यांनी 1980ला पहिली भडंग तयार केली। संतोष आणि मनोज हे दोघे हा व्यवसाय पुढे नेत आहेत। जनता भवनमध्ये 4 ते 7 या वेळेत भडंग खाण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते। यावेळी भडंगच्या फोडणीचा खमंग वास या परिसरात दरवळतो आणि आपसुकच खवय्यांच्या जिभेला पाणी सुटतं। एकूणच कोल्हापूरची चरचरीत भडंग कोरडं खाणं, स्नॅक म्हणून किंवा कमी पैशात मस्त चव घेण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि टेस्टी कोल्हापूर बनवण्यामध्ये अग्रेसर आहे।